नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, सध्या शेती क्षेत्राशी अनेक जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत। शेतकऱ्यांना ज्या योजना असतील तसेच इतर काही शेतीविषयीची कामे असतील, शासकीय कामकाज तसेच त्यासाठी शासन डिजिटल पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। आता सर्व योजना एकाच ठिकाणी करण्याचा शासन विचार करत आहे। तर बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषीविषयीच्या संपूर्ण माहितीसाठी एक खिडकी म्हणजे सिंगल विंडो इंटरफेस SWI तसेच शेतकऱ्यांसाठी इतर मोबाईल ॲप तयार करण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। आता त्या समितीत कोण कोण असेल त्याच्याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। त्या समितीने या संदर्भातील अहवाल आता सादर केलेला आहे। सदर अहवाल स्वीकृत सुद्धा करण्यात आलेला आहे। आता बघा, या अहवालातील शिफारसीनुसार राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या व अल्प तसेच अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची नवनवीन माहिती सहज समजेल अशा स्वरूपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। तर बघा, सध्या उपलब्ध असणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांना एकच मोबाईल ॲप शक्य होईल तेवढ्या लवकर विकसित करणं गरजेचं आहे। या ॲप्लिकेशनचा पहिला टप्पा म्हणजे फर्स्ट जे व्हर्जन आहे ते 1 एप्रिलपर्यंत सुरू करण्याचे आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनसुद्धा करण्याचे नियोजन शासनाने केलेले आहे। त्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व माहितीचे संकलन करणं, त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांची जी माहिती आलेली आहे ती चांगली आहे का खोटी आहे त्याची पूर्ण पडताळणी करणं, जे कोणी सॉफ्टवेअर आहे म्हणजे IT विकसन आहे त्यांना देणं, ॲप्लिकेशन टेस्टिंग करणं इत्यादी कामे युद्ध पातळीवर करणे आवश्यक आहे। आणि या कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि जे 4ही कृषी विद्यापीठ आहेत त्यांचा विकसन टप्पा 1 एप्रिल 2025 पर्यंत आणि विकसन टप्पा 2 1 मे ते डिसेंबर 2025 मध्ये सहभागी असतील। आता बघा, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने एक कृतीगट तयार करण्याची आवश्यकता असल्याने काही निर्णय घ्यावे लागणार आहेत। तर बघा, हा जो त्यांनी कृषी गट तयार केलेला आहे तर तो कृषी गट त्याची नेमकी जबाबदारी काय आहे ते आपण पाहूया। तर बघा, जो संबंधित विभाग असेल किंवा जे विद्यापीठ असतील त्यांचं माहितीचं पूर्ण त्यांनी संकलन करायचं आहे म्हणजे त्या कृती गटाने। तसेच हे जे ॲप बनवणार आहे त्यासाठी जे सॉफ्टवेअर कंपनी आहे म्हणजे जो IT प्लॅटफॉर्म आहे आणि मोबाईल ॲप्लिकेशनसाठी तयार केलेला जो डाटा आहे तो डाटा नानाजी देशमुख प्रकल्पाला पाठवायचा आहे म्हणजे शेअर करायचा आहे। तसेच हे जे ॲप शेतकऱ्यांसाठी बनणार आहे आणि केंद्र शासनाचं एक विस्तार म्हणून ॲप आहे, त्यांचं जे नेटवर्क आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे प्रमाणित कार्यपद्धतीवर असणे आवश्यक आहे। त्यामुळे जो डेटा यामध्ये फीड होणार आहे तो डेटा त्रुटीविरहित म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या चुका नसणं गरजेचं आहे, याची सुद्धा दक्षता या कृती गटाने घ्यायची आहे। तसेच त्यासाठी जलद गतीने जो काही पाठपुरावा करावा लागणार आहे हे मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्यासाठी तो या गटाने पाठपुरावा सगळा करायचा आहे। वेळेची मर्यादा लक्षात घेता कृती गटातील सदस्यांनी प्राप्त साहित्य विभागून घेऊन त्यांच्या पडताळणीचे काम त्वरित सुरू करायचे आहे आणि 12 मार्चपर्यंत ते अचूक प्रमाणित आणि अद्ययावत असल्याची खात्रीसुद्धा या कृती गटाने करायची आहे। आता बघा, त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरच एकच मोबाईल ॲप लॉन्च होणार आहे। आता बघा, जे फार्मर ID काढण्यासाठी सांगितले हा सुद्धा त्याचाच भाग असू शकतो, कारण डेटा संकलित करण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे। त्यामुळे जे ॲप आहे ते ॲपसुद्धा सर्वांनी लगेच काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक आम्ही लिंक दिलेली आहे, मराठा दरबार हा जो चॅनल आहे त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे। तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते लिंक ओपन करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। धन्यवाद।